नमस्कार मित्रांनो. मास्तरांची शाळामध्ये तुमचे मनापासून स्वागत. तुम्हाला माहीत आहे का, आपला महाराष्ट्र क्षेत्रफळाने किती मोठा आहे? एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार नीट चालवण्यासाठी त्याचे 6 प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. आजच्या पाठात आपण याच 36 जिल्ह्यांची नावे आणि त्यांचे विभाग जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. विभाग 1, कोकण विभाग. सुरुवात करूया आपल्या लाडक्या कोकण विभागापासून. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या या विभागात एकूण 7 जिल्हे येतात. 1. पालघर, 2. ठाणे, 3. मुंबई शहर, 4. मुंबई उपनगर, 5. रायगड, 6. रत्नागिरी, 7. आणि सिंधुदुर्ग. विभाग 2, पुणे. विभाग दुसरा आहे पुणे विभाग, ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणूनही ओळखतो. यात 5 जिल्हे आहेत. 1. पुणे, 2. सातारा, 3. सांगली, 4. सोलापूर, 5. कोल्हापूर. विभाग 3, नाशिक विभाग. आता वळूया उत्तर महाराष्ट्राकडे, म्हणजेच नाशिक विभागाकडे. यातही 5 जिल्हे येतात. 1. नाशिक, 2. अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर. हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. 3. धुळे, 4. नंदुरबार, 5. जळगाव. विभाग 4, छत्रपती संभाजीनगर विभाग. चौथा आणि सर्वात मोठा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, ज्याला आपण मराठवाडा म्हणतो. यात सर्वाधिक 8 जिल्हे आहेत. 1. छत्रपती संभाजीनगर, 2. जालना, 3. परभणी, 4. हिंगोली, 5. नांदेड, 6. बीड, 7. लातूर, 8. धाराशिव. विभाग 5, अमरावती. विभाग 5वा आहे अमरावती विभाग. या विभागात 5 जिल्हे येतात. 1. अमरावती, 2. अकोला, 3. बुलढाणा, 4. वाशिम, 5. यवतमाळ. विभाग 6, नागपूर विभाग. शेवटचा आणि 6वा विभाग आहे नागपूर विभाग. यात 6 जिल्हे आहेत. 1. नागपूर, आपल्या राज्याची उपराजधानी. 2. वर्धा, 3. भंडारा, 4. गोंदिया, 5. चंद्रपूर, 6. गडचिरोली. तुम्हाला माहित आहे का, क्षेत्रफळाने अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे, तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या राज्याचे नाव बदललेले 3 महत्त्वाचे जिल्हे म्हणजे औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर झाले आहे, उस्मानाबाद आता धाराशिव झाले आहे, आणि अहमदनगर आता अहिल्यानगर झाले आहे. तर मुलांनो, ही होती आपल्या 36 जिल्ह्यांची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी मास्तरांची शाळाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.